Welcome you all to this session. Let us start chapter 2 from paper 2, that is microcontroller and Python programming. So in this chapter I am going to explain you the building blocks of Arduino programming. What is the basic requirement for Arduino programming that I am going to explain over here. So let us start with the steps to install Arduino. So whenever you want to do programming, what is the requirement for that I am going to explain over here. The first step is buy Arduino board and USB cable. Download Arduino IDE सॉफ्टवेअर. म्हणजे Arduino प्रोग्रामिंगसाठी तुम्हाला आधी काय करायचं आहे, तर Arduino बोर्ड आणि USB केबल बाय करायची आहे. त्याच्यानंतर डाउनलोड करायचं आहे Arduino IDE सॉफ्टवेअर. कुठलं? Arduino IDE सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर कनेक्ट पॉवर सप्लाय टू Arduino बोर्ड. लॉन्च Arduino IDE. जो पॉवर सप्लाय तो Arduino बोर्डला लावायचा आणि Arduino IDE लॉन्च करायचा. Then go to open and create new project. Then select Arduino board type and serial port. Upload the program and run it. So these are the basic steps to install the Arduino. Three main parts of Arduino programming. Whenever you want to write an Arduino program, the three main parts that you required over here are structure. The program structure is like this. First is the setup. Use at the beginning of the Arduino programming. जेव्हा Arduino प्रोग्राम लिहायचा असेल तेव्हा सुरुवातीला काय लिहावं लागतं तुम्हाला? सेटअप ही कमांड लिहायला लागते. सेटअप ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट ही कमांड लिहायला लागते. यूज टू इनिशियलाइज द व्हेरिएबल्स, पिन मोड्स एक्सेट्रा. लूप. सेकंड तुम्हाला हा लूप लागतो. लूप काय? फंक्शन लूप्स द प्रोग्राम इन लूप अलाउिंग युजर्स प्रोग्राम टू चेंज द अँड रिस्पॉन्ड. नेक्स्ट व्हॉट यू रिक्वायर्ड. पहिला आहे स्ट्रक्चर. म्हणजे प्रोग्राम कसा आहे बघा. प्रोग्राम लिहिण्यासाठी तुमचं हे स्ट्रक्चर असं असेल. सेटअप नंतर लूप. त्याच्यानंतर पुढे तर व्हॅल्यूज अँड व्हेरिएबल कॉन्स्टंट काय आहे तुमच्या ते तुम्हाला लागतं. यूज व्हेरियस टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. वेगवेगळे व्हेरिएबल्स तुम्ही इथे यूज करू शकतात. Arduino प्रोग्रामिंगसाठी परत काय लागतं तर तुम्हाला फंक्शन. फंक्शन आर यूज वेन अ पर्टिक्युलर कोड हॅज टू बी एक्झिक्युटेड नंबर ऑफ टाइम्स इन द प्रोग्राम. वेगवेगळे कोड तुम्हाला प्रोग्राममध्ये जर वेगवेगळ्या वेळी प्रत्येक वेळ वापरायचं असेल तर तो एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही फंक्शन हे वापरतात. ठीक आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला बघा तुमचा Arduino प्रोग्राम 3 पार्टमध्ये इथे लिहिता येतो. पहिला म्हणजे स्ट्रक्चर. त्याचं प्रोग्रामचं स्ट्रक्चर्स असतं. सेटअप आणि लूप कमांड वापरली जाते. व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट व्हॅल्यूज वापरल्या जातात. आणि फंक्शन म्हणजे सारखे कोड वापरण्यासाठी काही फंक्शन्स आपण वापरत असतो. हा काय आहे? हे मेन प्रोग्राम तुमच्या Arduino प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे. आपण जेव्हा प्रोग्राम शिकू तेव्हा मी सांगेलच. Now let us see variables and data types. Basically there are two types of variable used in Arduino programming. Local variable. जे व्हेरिएबल फंक्शनच्या आतमध्येच वापरले जातात त्या व्हेरिएबल्सला काय म्हणतात? लोकल व्हेरिएबल्स. ह्या ठिकाणी चुकून HORROR झालं आहे. ह्या ठिकाणी काय पाहिजे? फंक्शन ऑर ब्लॉक. ओके. लोकल व्हेरिएबल्स, द व्हेरिएबल्स विच आर यूज इनसाइड द फंक्शन ऑर ब्लॉक इज नोन ॲज लोकल व्हेरिएबल. बघा एक एक्झाम्पल इथे घेतलं आहे आपण. हा बघा मग अशी मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रोग्राम कसा लिहितो तर सेटअप वापरतो. म्हणजे Arduino प्रोग्राम लिहिण्याआधी पहिली कमांड असते सेटअप, जी मग अशी सांगितलं स्ट्रक्चरमध्ये. नंतर लूप असतं. लूप नंतर व्हेरिएबल्स असतं. बघा ह्या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 इंटिजर व्हॅल्यू A आणि B डिफाईन केला आहे. C डिफाईन केलेली आहे. सो हे व्हेरिएबल्स आहेत. तर ह्या ठिकाणी बघा ABC हे लोकल व्हेरिएबल म्हटले जातात. कारण हे व्हेरिएबल ह्या क्लोज ब्रासेसमध्ये म्हणजे ह्या जी कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये काय केले आहेत? डिफाईन केले आहेत. म्हणून याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. ह्या फंक्शनमध्ये डिफाईन केलेले आहेत म्हणून याला म्हणतात लोकल व्हेरिएबल्स. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. ते आहेत ग्लोबल व्हेरिएबल्स. मग आता ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे काय? द व्हेरिएबल्स विच आर डिक्लेअर्ड आउटसाइड द फंक्शन मोस्ट ॲट द टॉप ऑफ द प्रोग्राम इज नोन ॲज ग्लोबल व्हेरिएबल. That is known as global variable which can be accessed by the function or it can be hold the value temporary. आता ह्या ठिकाणी बघा मग असे आपण पाहिलं त्याप्रमाणे
आपण मगाशच्या याच्यामध्ये जर आठवलं तर INT AB आणि C ह्या व्हॅल्यू ह्या ब्रॅकेटमध्ये डिफाईन केल्या होत्या, कर्ली ब्रॅकेटमध्ये. पण आता आपण काय केलेलं आहे, तर व्हॉइड सेटअप म्हणजे प्रोग्रामच्या सुरुवातीला काय केल्या आहेत, ह्या व्हॅल्यू डिफाईन केल्या आहेत. म्हणून याला म्हणतात ग्लोबल व्हेरिएबल, कारण तुमच्या फंक्शनच्या बाहेर ह्या ब्रॅकेटच्या बाहेर ते डिफाईन केलेले आहेत. सो दिस आर दी ऑल अबाउट दी starting of Arduino programming. Let us stop now.